अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा धसका अनेकांनी घेतलाय। त्यांनी FDA मार्फत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या, त्यामुळे भेसळ करणारे, बनावट अन्न दाखवणारे, खाद्यपदार्थांच्या ठिकाण अस्वच्छता ठेवणाऱ्यांची धाबं दणाणली आहेत। ही सकारात्मक बाब असताना याचाच गैरफायदा घेत काही जण असाच एक हादरवून टाकणारा प्रकार भिवंडीत समोर आलाय। एका महिलेनं आपण FDAचे अधिकारी असल्याचं भासवलं। तिच्या सोबत तिची टोळी ही कार्यरत होती, पण तिचं हे सोंग एका चुकीमुळे सर्वांसमोर उघड झाले। भिवंडीतल्या सतर्क नागरिकांनी तिचा डाव उधळून लावला। तो या महिला आणि तिची टोळी भिवंडीत कार्यरत होती। गेल्या 15 दिवसांपासून तिनं शांतीनगर हॉटेल घाऊक विक्रेते यांना आपलं लक्ष बनवलं होतं। शिवाय कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली। मात्र भिवंडीतल्या सतर्क नागरिकांनी तिचा डाव उधळला गेला। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर सागर प्लाझा हॉटेल परिसरातील एका घाऊक दुकानात 3 महिला आणि 1 पुरुष आले। त्यांनी आपण FDAचे अधिकारी असल्याचं सांगितले। शिवाय तुम्ही शिळे आणि घाणेरडे अन्नपदार्थ विक्री करत आहात असं त्यांना सांगितले। तेवढ्यावरच थांबले नाहीत। यात यांनी सांगितले की मुदतबाह्य साहित्यांची तुम्ही विक्री करत आहात। हॉटेल चालकाला या गोष्टी सांगून त्यांनी धमकावलं। त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी केली। तो 5000 रुपये देण्यास तयारही झाला, पण तिथं सतर्क नागरिक होते। त्यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला। ही माहिती पोलिसांना दिली। हे पाहता तिच्या सोबतचे साथीदार तिथं पळून गेले। ही महिला मात्र तिथं अडकली। ती तिथल्या लोकांना धमकावत होती, तुम्हाला पोलिसांकडे नेते, तुमच्यावर केस टाकते, तुम्हाला 8 टाकीते, अशी ती धमकी होती। त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यानंतर शांताबाई दशरथ राजपूत या महिलेस ताब्यात घेण्यात आलं। तिच्या विरोधात समशान खाद जावेद मोहम्मद चौधरी यांनी तक्रार केली होती। शिवाय या महिलेनं आपल्याला फसवलं असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं। गेल्या 15 दिवसांपासून अनेक दुकानदारांना गंडा घातलाय। या गुन्ह्यावरून शांताबाई दशरथ राजपूत व तिच्या 3 साथीदारांविरोधात खंडणी व तोतया अधिकारी बनून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलेला अटक करण्यात आली असून 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे।